नमस्कार मित्र, सोने आजना राणी बातम्या. सरकारी कर्मचारीसना महागाई भत्तामा 3% वाढ व्हयनी. अधिवेशन सराना पहिले रोजगार हमी योजनाना मजुरसनी मजुरी भेटी जाई अशी घोषणा रोजगार हमी योजना मंत्रीसनी विधानसभामा करी. सरकारने बंद करा 5 OTT प्लॅटफॉर्म्स, अश्लील मजकूरवर कडक कारवाई. T20 विश्वकपमा न्यूझीलंडना 61 रनतून दणकेबाज विजय. राज्यमा 2025 41 वाघसना मृत्यू व्हयना. वनमंत्रीसनी विधानसभामा लेखी उत्तरमा दिधी माहिती. विविध अभ्यासक्रमना CET नोंदणीसाठी 27 फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ. आंतरराष्ट्रीय देवगिरी शॉर्ट फिल्म फेस्टिवलनं 28 फेब्रुवारीपासून जळगावमा आयोजन. नुकताच 12 जिल्हा परिषदना निवडणुका व्हयनात. या जिल्हा परिषदना अध्यक्षसनी निवड 20 मार्च पूर्वी होणार. 2री ते 4थी व 6वीना अभ्यासक्रम नवीन येता वर्षमा बदलणार. बहुप्रतीक्षित माया मराठी चित्रपट उद्यापासून सिनेमाघरमा प्रदर्शित व्हाव शे. बृहन्मुंबई महानगरपालिकाने बेस्टले 1000 कोटीनं अनुदान दिधं. T20 वर्ल्डकपमा भारत झिम्बाब्वे सामना आज संध्याकाळी 7 वाजता होणार. 12 मार्च रोजी OTTवर प्रदर्शित होणार प्रियंकाना मेड इन कोरिया चित्रपट. शुक्रवारपासून जळगावमा IT महोत्सवनं आयोजन व्हाव शे. पोटनिवडणूक सुनेत्रा पवार या बारामतीतून निवडणूक लढवणार. पोटनिवडणुकीसाठी कोल्हापूर मुंबई विमानसेवा सुरू. राज्यसभासाठी भाजपना उमेदवार 28 फेब्रुवारीपर्यंत जाहीर होणार. 1 मार्चपासून ETS बंद होणार. रेल1 वरून तिकीट बुकिंग होणार. उद्याना मराठी दिनसाठी सर्वांना मराठी दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. राणी बातम्या असाच ऐकत राहा. धन्यवाद.